जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत समृद्धी महामार्गाची मुंबई एंडकडून होणारी खऱ्या अर्थाने एंट्री म्हणजेच वडपेट टेकडी याजवळ आलेलो आहोत। माझ्याच पाठीमागे दिसणाऱ्या या ब्रिजच्या पुढून तिथून समृद्धी महामार्गाला सुरुवात होते। तर समृद्धी महामार्गाचा एंट्री पॉइंट आणि जैन पेठी महामार्ग याच ठिकाणी क्रॉस होतोय। तर या दोनही महामार्गांची सद्यस्थिती काय आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत। तर चला पटापट सुरू करूयात आजचा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, समृद्धी महामार्ग तर सुरू झाला, परंतु त्याची एंट्री असणारा वडपेट टेकडी जवळचा भाग अजूनही बांधकामाच्या विळख्यातच आहे। रोज संध्याकाळी येथे प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते। जोपर्यंत मुंबई नाशिक हायवेवरील फ्लायओव्हरचे हे बांधकाम पूर्ण होत नाही आणि एक लेन मोकळी केली जात नाही, तोपर्यंत हा त्रास असाच सुरू राहणार आहे। याच कामांचे अपडेट घेण्यासाठी आज आपण या वडपेट टेकडीजवळ आलो आहोत। मित्रांनो, वाढत्या गोडाऊन झोनमुळे वाशिन, पडगा, कुरुन, वडपे, सोनाळे या भागात नव्याने गोडाऊन होत आहेत आणि त्यामुळेच ठाणे ते वाशिन हा महामार्ग रुंदीकरणासाठी वायडिंग प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे। शिवाय मुंबई ते आमणे हा समृद्धी महामार्गाला लागण्यासाठीचा प्रवास याच मार्गे होणार आहे। त्यामुळे कामे जोरदार गतीने सुरू आहेत। त्यातच वडपेट टेकडीजवळ दिल्ली बडोदा जैन पेठी कॉरिडॉर महामार्ग क्रॉस होत आहे। त्यामुळे वाहतुकीचा सगळा फ्लो या वडपेट टेकडीच्या दिशेने होताना दिसतो। एकेकाळी भली मोठी असणारी ही टेकडी आता जमीन सपाट झालेली दिसते। अगदी टेकडी हटवण्याचे काम सुद्धा येथे अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे। येत्या महिन्याभरात जैन पेठी कॉरिडॉर महामार्ग ठळकपणे आपल्याला जोडलेला दिसणार आहे। त्याआधी येथील बांधकाम सुरू असलेल्या पुलावरील कामे आटपून पडघ्याकडे जाणारी वाहतूक त्यावरून सोडली जाणार आहे। भिवंडीकडे जाणाऱ्या वाहतुकीचा मार्ग जैसे थे ठेवून त्यांना मात्र वळसा मारूनच पुढे जाता येणार आहे। एकदा का ब्रिजचा फर्स्ट पार्ट सुरू झाला की त्याच्याच बाजूला सेकंड पार्ट बांधकामाचे पर्व सुरू होईल। म्हणजेच अजून 1.5 ते 2 वर्ष येथे बांधकाम असे सुरू राहणार हे मात्र नक्की। खरं सांगायचं तर बांधकामामुळे येथे वाहतुकीला अडथळा येतो आहे, परंतु ट्रॅफिक सारखी समस्या येथील बेशिस्त वाहन चालकामुळे उद्भवते हे पण तेवढेच खरे। काही जण तर आपल्या वडिलांचाच रस्ता असल्यासारखे सरळ रॉंग साईडने गाडी टाकतात। पुढे अरुंद रस्ता झाला की मग गुंतागुंत वाढते, त्यात एखादे मोठे वाहन अडकतेच आणि मग काय, हा गुंता सुटता सुटता तासभर तरी सहज निघून जातो। रोज या सर्कल पॉइंटला 4-5 तरी गाड्यांच्या काचा फुटलेल्या दिसतातच। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण जर इथून प्रवास करणार असाल तर ट्रॅफिकचे नियम काटेकोरपणे पाळा, उगाचच घाई करू नका आणि स्वतःवर संयम ठेवा। चिडचिडेपणामुळे आपण वेगवेगळ्या भूमिका घेत असतो आणि त्याच्यामुळेच हे ट्रॅफिकसारखी समस्या उद्भवते। बाकी प्रवास तर होतच राहील। आता मात्र या व्हिडिओचा करूयात आपण एंड। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जय शिवराय।